नमस्कार, आसोस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी बाजारात मिळणारी अशी कुरकुरीत आणि खमंग लसुणी तिखट शेव। बाजारासारखी परफेक्ट कुरकुरीत लसुणी शेव घरी कशी बनवायची त्यासाठी मी काही खास टिप पण सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप नका करू। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। आवाजावरून तर तुम्हाला कळलंच असेल शेव किती कुरकुरीत झालेली आहे। लसुणी शेव अगदी 10 ते 15 मिनिटात आणि खूप कमी साहित्यात आपण घरीच बनवून तयार करू शकतो। चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया। त्यासाठी मी एका परातीत 3 कप एवढे बेसन पीठ घेतलंय। वजनीप्रमाणे म्हटलं तर 300 ग्रॅम एवढं पीठ घेतलंय। त्यात स्वादानुसार मीठ घातलंय। आता आपण पिठाला मोहन देऊन घेऊया। त्यासाठी मी 5 चमचे एवढं तेल घेते गरम करायला। मोहन देताना पिठाचं आणि तेलाचं प्रमाण आपल्या पिठाच्या प्रमाणानुसार सेट करायचंय। मी इथं 3 कप पिठासाठी 5 चमचे तेल घेतलंय। तेल छान कडकडीत गरम करून पिठात ओतलंय। तेल गरम असल्यामुळे आधी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचंय। थोडं गार झाल्यानंतर हाताने छान चोळून पूर्ण पिठाला तेल आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचंय, लावून घ्यायचंय पूर्ण पिठाला। हाताने छान असं दाबल्याने एक गोळा तयार होईल एवढं आपल्याला त्याला मिक्स करायचंय आणि मोहन घालायचंय। हे बघू शकतात, अशा पद्धतीने छान गोळा तयार होतोय, म्हणजे आपलं पिठाचं आणि तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। 3 चमचे एवढं तिखट घेतलंय। 1 चमचा एवढी हळद घेतली, त्यालाही पूर्ण पिठाला छान लावून घ्यायचंय मिक्स करून। मी तिखट 3 चमचे एवढं घेतलंय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। आता हे पीठ आपण एका चाळणीने चाळून घेऊया। ज्या आपण मोहन देताना ज्या गाठी तयार झाल्या त्या गाठी मुरतील आणि आपलं पीठ छान एक संघ रवाळ तयार होईल। त्यासाठी पीठ गाळून नक्की घ्या। अशा पद्धतीने पीठ चाळून घेतल्याने आपण जेव्हा पीठ मळायला घेतो त्यावेळेला गाठी तयार होत नाही, अगदी सहज आपलं पीठ मळलं जातं आणि वेळही खूप कमी लागतो। पीठ चाळून घेतल्याने आपलं पीठ छान रवाळ तयार झालेलं आहे। आता याला आपण एका परातीत काढून घेऊया, म्हणजे पीठ मळताना थोडं सोयीस्कर होईल। मिक्सर जार मध्ये 1 चमचे जिरे, 1 चमचे काळी मिरी, 1 चमचे ओवा, 20 ते 25 लसणाच्या पाकड्या आणि हिंग घातल्याने आपल्या शेवला छान चव येते अजून। आणि थोडं पाणी घालून मिक्सरला छान वाटून घेतलंय। अशा पद्धतीची पेस्ट तयार झाली आहे। तिला आपण आता छान गाळणीने काढून घेऊया। गाळणीने काढून घेतल्याने जो जिरेचा ओवाचा जो चोथा राहतो तो वरती राहील, म्हणजे आपण शेव पाडताना आपल्या सोऱ्यात किंवा आपल्या मशीन मध्ये अजिबात अटकत नाही। एक संघ आपली शेव पाडली जाते किंवा तयार होते। तुम्ही नक्की अशा पद्धतीने गाळून घ्या आणि चोथा टाकून देऊ शकतात। आता जिरे, ओवा आणि लसणाचं पाणी त्या पिठात घालूया आणि छान हळूहळू करत मिक्स करून घेऊया। पाण्याचं प्रमाण लागताच वापरायचं आहे। अगदी जास्त पातळही आपल्याला पीठ मळायचं नाहीये आणि जास्त घट्टही नाही। जर जास्त पातळ मळलं तर शेव जास्त कडक होते आणि जर जास्त घट्ट मळलं तर आपल्याला शेव पाडताना थोडी अडचण होते, खूप जास्त जोर लावावा लागतो। अशा पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय, जास्त घट्टही नाहीये आणि जास्त पातळही नाहीये। तेल गरम करायला घेते मी। तेल आपल्याला मीडियम फ्लेम वरतीच गरम करायचं आहे। माझ्याकडे हा पद्धतीचा सोरा आहे। अजून एक पद्धतीचा सोरा आहे, मी तुम्हाला तो दाखवते। अगदी छोटा आहे। मोठी शेव पाडण्यासाठी मी जो जाडवाले होल्स आहेत तो घेते। आपण जेव्हा खारी शेव बनवतो तेव्हा तो बारीक होल्सवाला आपण वापरतो। आपण तिखट शेव बनवतोय ती थोडी जाड असते, त्यासाठी मी मोठ्या होलवाला रिंग वापरते। आता पूर्ण मशीनला आपण तेल लावून घेऊया, म्हणजे आपण जे पीठ टाकू ते जास्त मशीनला चिटकणार नाही, अगदी सहजपणे निघेल। मी पुन्हा एकदा हाताने थोडं पीठ मळून घेतलंय, रिंग टाकून घेतली आणि त्यात पीठ दाबून भरायचंय। जर पीठ आपण अल्लर भरलं तर त्यात हवा जाते आणि शेव पाडताना ती तुटते।
त्यासाठी पीठ छान दाबून दाबून भरायचंय, हाताला तेल लावून घ्यायचंय जर चिटकत असेल तर। मी पूर्ण छान मशीन पॅक करून घेतलंय। मी तुम्हाला आता थोडी शेव इथं पाडून दाखवते कशा पद्धतीने ती निघते। अशा पद्धतीने छान गोल गोल फिरवलं वरती टच खाली छान आपली शेव निघते। बघू शकतात आपल्याला जशी तिखट शेव बाजारात मिळते तशा पद्धतीचीच आपण ती शेव तेवढी जाड आहे। आता तेल छान गरम झालंय, त्यात मी शेव पाडून घेते। शेवचा घाणा घालताना आपल्याला 2 ते 3 वेळातच घाणा घालायचा आहे। जर जास्त वेडे मारले तर शेव आतून कच्ची राहते आणि बाहेरून कडक होते। हे करताना लक्ष द्यायचंय की गॅस मीडियम असायला हवाय। जास्त गरम असेल तर आपली शेव करपू शकते आणि अंगावरती शिंतडे उडू शकतात। वरून थोडी कडक दिसायला लागली की आपण शेव पलटून घेऊया। आणि आपण जेव्हा शेव टाकतो तेव्हा खूप जास्त बबल्स असतात आणि जेव्हा शेव आपली छान शिजून गेलेली असते, छान कुरकुरीत होते, कडक होऊन गेलेली असते, त्यावेळेला बबल्स कमी होऊन जातात। छान शेव कुरकुरीत झाली, आता मी काढून घेते। मी पुन्हा एकदा तुम्हाला अजून शेव पाडून दाखवते। आपली शेव पाडते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी अशा पद्धतीने शेव बनवून बघा, कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि अशाच अजून आपल्या दिवाळी फराळाच्या छान छान रेसिपीज येणार आहेत, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, म्हणजे की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल। आणि हो, चॅनलवरती आधीच चकलीचा व्हिडिओ टाकलेला आहे, जर नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा। मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये चकलीच्या व्हिडिओची लिंक शेअर करते, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने आता शेव बनवण्याचं दाखवते। हा एकदम छोटासा मशीन आहे शेव बनवण्याचा। तुम्ही याला मशीन म्हणू शकतात किंवा सोऱ्या किंवा ठसा काही म्हणतात, भरपूरकडे वेगवेगळे नाव आहेत। तर याच्यातही भरपूर साऱ्या रिंग्स आलेल्या आहेत, तर त्याच्यातनं मी जी आपली शेव बनवायची मोठी ती वापरलेली आहे। तिच्यातही छान दाबून दाबून पीठ भरलंय आणि छान शेव पाडून घेते। हिच्याने खूप छान शेव बनते। माझ्याकडे तो सोऱ्या नव्हता तर मागच्या वर्षी मी हिच्याने शेव बनवली होती, खूप छान बनते, तुम्ही बघू शकतात। फक्त एवढं आहे की त्यात परत परत आपल्याला पीठ टाकावं लागतं, तो छोटा असल्यामुळे। आपली बाजारात मिळते तशी तिखट लसूणी शेव तयार झाली आहे। भेटूया का नव्या रेसिपी सोबत।